हे आपण त्यांना विचारा. आपण पाहिलं असेल ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धव साहेबांनी बनवलं. एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही. दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही. अजून 2-3 आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला. महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी. आणि आपण आता पाहत आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन, त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत. हे हाल आता मिंदे गटाचे झालेले आहेत. मला वाटतं पुढचे जे 40 गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार. कारण आता दिसायला लागलं की विकेट एक अशी पडत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.